तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात गुरुवार दिनांक 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। अवघ्या एका रात्रीत तब्बल 255 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत। अनेक नदीनाल्यांना महापूर आल्याने घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द, खेरडा बुद्रुक, मडाखेड, भेंडवळ, जामोद, निहालवाडी, एलोरा वाडी, खुर्द, वडशिंगीसह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरले। घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य तसेच अन्य मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक कुटुंबांवर उघड्यावर येण्याची वेळ आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। महापुरामुळे तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झाले। काही ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद झाली। त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले। शेतकऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतातील बांध फुटले, सिंचन व्यवस्था वाहून गेली तर काही ठिकाणी पशुधनाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे। पुराच्या तडाख्यामुळे महावितरणच्या वीज वाहिन्या आणि विद्युत खांबांचंही मोठं नुकसान झालं आहे। अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल चार्जिंग, दळणवळण आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे। दरम्यान कर्तव्यदक्ष तहसीलदार पवन पाटील यांनी रात्री सुमारे 3 वाजल्यापासून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले तसेच महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित विभागांना तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले। नुकसानग्रस्त भागांमध्ये प्राथमिक पंचनामे सुरू करण्यात आले असून शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी नदी नाले, पूरग्रस्त पूल आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, बजळगाव। कमल बाबूराव अंजनकर, राहणार खेरडा बुद्रुक, बुलढाणा जिल्ह्यातलं खेरडा गाव, जळगाव तालुका। आम्ही इथं खूप परेशान आहोत। दरवर्षी आम्हाला खायला नसते, प्यायला नसते, सगळ्या वस्तू वाहत गेले आणि आमची भीत इथपर्यंत आली नाही। साहेबांना आज माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या घराकडे गरीब मातां समाज आमच्या घराकडे लक्ष देऊन पूर्वपणे येण्याचे करणं। आम्ही कधी बी हर गोष्टी काम करणारे माग लोक, सर्वात दलित वस्तीत फसणारे आणि दलित लोक आम्ही सर्वात गरीब जात आमची मातांग समाजाची हात जोडून विनंती आहे साहेबांना माझी। सुनील दानू जाधव, खेरडा। हे रात्री 1:30 वाजतापासून पाऊस चालू झाला आणि जर भरपूर मोठ्या प्रमाणात पूर आला। मागील या वर्षामध्ये 2023 मध्ये सुद्धा असाच पूर आला होता आणि जे गावाकडं भिंत बांधली ते तिकडच्या साईडनं बांधली आणि गावाकडून भिंत बांधली नाही। त्याच्यामुळे आम्ही रात्रभरच्या जे लेकरं बाकरं घेऊन सुद्धा बाहेर निघालेलो आहोत। आमच्या झालेलं नुकसान भरपाई करून शासनानं त्वरित भरपाई करून द्यावी आणि आमच्या वॉल कंपाऊंड इकडून गावाकडून भिंत झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। जळगाव जामोद तालुक्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू असून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की नदीकाठचे जे गावं आहेत, जसे की आपला हा एक खेरडा गाव, जामोदमधला निहालवाडी भाग झाला, तिकडे सुनगावमधला भाग झाला, तिकडे मडाखेड, वडशिंगी त्या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला असून नदीकाठचे जे घरं आहेत त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची आपण व्यवस्था करत आहोत। आताही आम्ही या खेरडा भागात पाहणी केली असता इथल्याही बऱ्याच घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रात्रीमधून वाहून गेलेलं आहे। तर इथल्या नागरिकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवण्याची सध्या व्यवस्था करत आहोत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या तालुक्यात आजसुद्धा पावसाचे प्रमाण सांगितलेलं आहे, तेव्हा सर्वांनी सुरक्षित स्थळी राहून आपल्या स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्वतःची दक्षता घ्यावी। 1 वाजताच्या सुमारापासून खेरडा बुद्रुक, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील खेरडा बुद्रुक नदीला खूप मोठा महापूर आला आहे। या महापुरामध्ये खेरडा बुद्रुक नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने रात्री सतर्कतेचा इशारा दिला होता, परंतु रात्री 1 वाजतापासून मोठा पूर आल्यामुळे आमच्या घरदारामध्ये खूप पाणी आले आहे। तरी शासनास आमची सर्व नदीकाठील लोकांची व गावकऱ्यांची विनंती आहे की शासनाने खेरडा बुद्रुक नदीकाठील जे भिंत आहे ते त्वरित मंजूर करून काम सुरू करून देण्यात यावे। तसेच जे गावातील नुकसान झाले आहे, नदीकाठील लोकांचे जे घरांचे नुकसान झाले आहे त्याचे नुकसान भरपाई त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ही शासनास विनंती आहे। अन्यथा भिंत मंजूर न झाल्यास आम्ही कडक तीव्र
आंदोलन करण्यात वाजता महापूर आलेला आहे खेरडा बुद्रुक इथं आणि